पण मला हे सांग की पारू सोबत तू लग्न करशील की नाही? यार हे म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे. पण खऱ्या आयुष्यात ममाच बोल. ऍब्सोल्युटली काहीच हरकतच नाही तसं बोलायला. काही लोकांचं म्हणणं असतं की दिसायला जरा बरा आहे, रिच दिसतो. तर वेरेज मला ते फार पटत नाही. माझी अशी इच्छा आहे की मला शेतकऱ्याच्याही भूमिकेत कास्ट करावं आणि कुठल्या गरीब भूमिकेतही कास्ट करावं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पारू मालिकेच्या सेटवर आली आहे आणि ज्या मालिकेत इतका मोठा ट्विस्ट आलाय आणि त्या मालिकेतला आदित्य माझ्यासोबत आहे. कसा आहेस? पहिले सांग ट्विस्ट काय? तुलाही माहितीये, तू नाही, सांग. तू सांग ना यार, तुझ्या प्रेक्षकांना तू जरा सांग ना. माझे प्रेक्षक बघतात मालिका, पण तू सांग ना, ते वेगळं आहे ना, कारण तुम्ही तो ट्विस्ट आणणार आहात. किती मोठा ट्विस्ट आहे म्हणजे खूप 1 वर्ष झाला मालिकेला सगळ्यात पहिले. येस. तर त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचं खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही नित्य नियमाने आमची मालिका बघताय आणि जे TRPs असतात म्हणजे की तुम्ही किती बघतायत त्याचं जे रेटिंग असतं ते सगळ्यात टॉपला आहे. झी मराठीवर नंबर 1 मालिका आहे. त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. एकच वर्ष झालंय, मला असं वाटतं अजून वर्ष चालत राहावी ही मालिका. आणि ट्विस्ट जर म्हणशील तर खूपच हाय क्लास ट्विस्ट आहे आत्ता सध्या चालू आहे. तो म्हणजे पारूचं लग्न ठरणार आहे की नाही. तर तो ट्विस्ट खूप मजेशीर आहे. काय होणार आहे त्याच्यात काय नाही यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागणार. ते तर मालिका बघतीलच, पण मला हे सांग की पारू सोबत तू लग्न करशील की नाही? यार हे म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे. काय माहिती यार, मलाही माहिती नसतं. मला तर सकाळी आल्यानंतर स्क्रिप्ट मिळते. तर त्या आदित्य म्हणून असं वाटतं का की आपण पारूशी लग्न करावं? आदित्यसाठी पारू ही त्याची खूप चांगली मैत्रीण आहे. त्या पलीकडे तरी तो अजून विचार करत नाहीये तसा. पारूनी कळलंय मला असं की पारूनी आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे. सो माहित नाही नक्की पुढे काय होणार आहे. पण आम्ही हे पण प्रोमो मध्ये पाहिलं की पारूसाठी तू अनुष्का सोबत लग्न तोडायला तयार आहेस. पारूसाठी अनुष्का सोबत लग्न करायला निश्चित तोडायला खरंच तयार आहे. त्याचं कारण असं की अनुष्का खूप वेगवेगळ्या प्रकारे पारूला त्रास देते. सो म्हणून मला ते पटत नाही. आणि तसं जर असेल की माझ्या मैत्रीला जर का कोणी गालबोट लावणार असेल तर डेफिनेटली मी मैत्रीला पहिले प्राधान्य देईन. पण पारू आज ब्रँड अँबॅसेडर होणार आहे कंपनीची. येस. कसं वाटतंय आदित्य म्हणून? आता तुम्ही बघतच असाल किती छान मोठे मोठे होर्डिंग लावलेत तिचे. आणि तिच्या ब्रँड अँबॅसेडर असण्यामुळे किर्लोस्कर कंपनीला किती मोठा फायदा होतोय. तर येस, निश्चितच पारूसाठी हा खूप खास दिवस आहे आणि किर्लोस्कर कंपनीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. हो, पण अनुष्का आहे ना पारूच्या हात धुवून मागे लागली आहे. जर अनुष्काने आणि दिशाने काही पाऊल उचललं तर आदित्यचं काय पाऊल असणार आहे त्याच्या पुढे? किरण कुलकर्णी सर, आमचे जे लेखक आहेत, त्यांना कृपा करून कॉन्टॅक्ट करा आणि माझं पाऊल कुठल्या दिशेने जाणार आहे, कुठे पडणार आहे हे त्यांना प्लीज विचारा. पण आदित्य म्हणून तुला काहीच नाही वाटत आहे? वाटतं ना, मला खूप वाटतं काय काय ग. पण काय आहे, वेळ येईल तसा आदित्य रिॲक्ट होतो. आणि निश्चितच पहिल्यांदा प्राधान्य हे किर्लोस्कर कंपनीला, त्याच्या आईला, यांनाच असणार आहे. सो त्याच्यामध्ये कोणी येणार असेल तर त्याची काय खेर नाही. पण जसं तू मगाशी म्हणाला की TRP मध्ये नंबर 1 आमची सिरियल आहे. जबाबदारी वाटते आता 1 वर्ष मालिकेला झाला. आनंद असेल, दडपण आलं की आता आपली जबाबदारी कलाकार म्हणून अधिक वाढली. आमच्यासाठी तर ही सुरुवातीपासूनच खूच मोठी जबाबदारी होती. त्याचं कारण असं की 2 मालिका एकत्र लॉन्च झाल्या होत्या, एक पारू आणि एक शिवा. आणि झी मराठीचं हे बेबी प्रॉडक्ट होतं. सो मला असं वाटतंय की ती जबाबदारी आम्ही खूप सुरुवातीपासूनच ओळखली आणि त्याचप्रमाणे आम्ही वाटचाल करत असतो. म्हणजे असं नाही की बाबा आता काय हा सीन असा नॉर्मल आहे वगैरे, असं कधीच आम्ही एकही सीन आजपर्यंत असं ट्रीट केलेलं नाही आहे. सो येस, ती जबाबदारी आम्ही ओळखूनच आहोत आणि त्याचप्रमाणे लोकांना काय म्हणतात त्याला, प्रेक्षकांना आम्ही छान त्यांच्यासाठी वेगवेगळे कॉन्टेंट घेऊन येत असतो आणि वेगळा ड्रामा घेऊन येत असतो आणि ही गोष्ट खूप छानरित्या पुढे सरकवतो. येस, पण शेवटचं एक सांग मला. येस, प्रसादने काय आदित्यमध्ये पाहिलं आणि ही भूमिका साकारली? मला पॉझिटिव्ह भूमिका करायची खूप इच्छा होती बऱ्याच काळापासून. आणि मी बरेच विलन केले, ग्रे शेड केले आहेत आणि
पॉझिटिव्ह जे काय केली होती मी खूप काळापूर्वी, म्हणजे 2015 सालापूर्वी. सो 2015 साली असे हे कन्यादान झी मराठीवर. त्याच्यानंतर माझी खूप इच्छा होती. सो ती सगळ्यात एक बेसिक हे होती. आणि दुसरी गोष्ट समहाव थोडं काही लोकांचं म्हणणं असतं की दिसायला जरा बरं आहे, रिच दिसतो. तर वेरेज मला ते फार पटत नाही. माझी अशी इच्छा आहे की मला शेतकऱ्याच्याही भूमिकेत कास्ट करावं आणि कुठल्या गरीब भूमिकेतही कास्ट करावं. पण असं सगळ्यांचं म्हणणं होतं. तर मी म्हटलं येस, वाय शुडंट आय ट्राय दिस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आईचा ममाज बॉय आहे बेसिकली, आणि आईवर खूप प्रेम करणार. सो ती एक गोष्ट मला फार प्रसाद पण खऱ्या आयुष्यात ममाच भेटली. ॲब्सोल्युटली म्हणजे काहीच हरकतच नाही तसं बोलायला. ओके, म्हणजे सिमिलर होते म्हणून. हां, म्हणजे त्यामुळे त्या 2-3 गोष्टी भावल्या. येस. पण आता पारू धाडसी झाली आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगणार आहे की आता जसं 1 वर्ष पूर्ण झालं आहे मालिकेला, तर तसंच माझी इच्छा आहे की तुम्ही काही झालं तरी 7:30 वाजता ही मालिका बघायला चुकवू नका. आणि जरी चुकली तरी ZEE5वर जाऊन बघा. आणि प्लस इंस्टाग्रामवरही झी मराठीचा पेज फॉलो करा. त्याच्यात पारूचे काही पोस्ट आले तर त्याला भरभरून कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि येस, तुमचं हे प्रेम असंच राहू द्या आमच्यावर. दॅट्स इट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.